नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशाचा राजमार्गामध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। तर तुम्हाला माहितीच आहे आता ते PITC आणि SEAC वगैरे काय आहे याबद्दल तुम्ही आता माहिती विचारत होता। आता त्यासाठी आपण हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत। तर आपण ह्यामध्ये सर्व PITC बद्दल माहिती घेणार आहोत, त्याचबरोबर त्यांचे फोटो वगैरे काय सर्व काय आहे ते आपण ह्या सगळ्या एका व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राइब करा। तर बघा, महाराष्ट्रामध्ये टोटल PITC टोटल 5 आहेत। एक कोल्हापूरला, अमरावतीला, नागपूर, नाशिक आणि संभाजीनगर, म्हणजे 5 विभागात 5 PITC आहेत। आता PITC बद्दल आपण सगळं व्यवस्थित माहिती घेत असताना त्यामध्ये कोल्हापूरचं जे आहे तिथे आपण पाहिलं तर खूप छान आहे। आपले जी शिवाजी युनिव्हर्सिटी आहे ते जवळच आहे आणि त्याचबरोबर अमरावतीचं जे आहे PITC हे नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे, त्यामुळे येथे खूप छान सुविधा मिळत आहेत। नागपूरचं जे आहे ते खूप छान आहे आणि त्या मानाने नाशिकचं जर बघितलं तर हे सिटीपासून थोडं लांब आहे, त्यामुळे जरा थोडासा त्रास होतो, पण एक ते पण बेस्ट आहे। संभाजीनगरचं म्हटलं तर म्हणजेच आपले औरंगाबादचं तर ते तर थोडासा प्रॉब्लेम आहे। आपण हे सर्व काय आहे ते आपण व्यवस्थित डिस्कस करणार आहोत, नक्की काय प्रॉब्लेम आहेत, नंतर कशा रीतीने एक बेस्ट आहे वगैरे। तर आता आपण व्हिडिओला व्यवस्थित सुरुवात करूयात। तर पहिला आहे कोल्हापूर। लक्षात ठेवा मित्रांनो, कोल्हापूर जो आहे तो जास्त करून पावसाच्या ठिकाणी आहे, त्यामुळे हिरवळ वगैरे खूप छान आहे, तिथे शांतता आहे भरपूर, युनिव्हर्सिटी जवळ आहे, त्याचबरोबर शेजारीच मिलिटरी कॅम्प एरिया आहे, त्यामुळे कोल्हापूरच्या एरियामधलं हे खूप छान एक PITC आहे। ह्यामुळे आपण जर बघितलं तर या PITC ला 1 नंबरचा मी स्टार मार्क देईल। त्यामध्ये लायब्ररीची सुविधा म्हटली तर खूप छान आहे, त्याचा फोटो मी शेवटी दिलेलाच आहे, दाखवून देईल तुम्हाला मी। त्याचबरोबर बुक्स जे आहेत ते खूप छान आहेत आणि अपडेटेड बुक्स आहेत। रीडिंग रूम तर खूपच छान आहे, तुम्हाला त्याची तुम्हाला मी फोटो दाखवेल। हॉस्टेल तर 1 नंबर आहे, हॉस्टेलमध्ये सुद्धा खूप छान आहे, पाण्याची सोय आहे आणि गरम पाणी आंघोळीसाठी आहे मित्रांनो। तिथे वर सोलरचं एक प्लॅन्ट बसवलेला आहे, त्यामुळे गरम पाणी सगळ्यांना मिळून जातं। त्याचबरोबर जिम सुद्धा तिथे अवेलेबल आहे, त्यामुळे आता जर फीडबॅक म्हटलं तर तिथे खूप छान सुविधा आहेत सगळ्यांसाठी आणि जवळच तिथे युनिव्हर्सिटी असल्यामुळे आपलं बुक्स म्हणा, पेन्स म्हणा किंवा शैक्षणिक साहित्य सर्व काही उपलब्ध जवळच एक अर्धा किलोमीटरमध्ये मिळून जातं। त्याचबरोबर तिथे एक बुक स्टॉल आहे, दिशा म्हणून आहे, पुन्हा तिथे जवळच मेस आहेत, नंतर आपले तिथे सगळे बुक स्टॉल वगैरे आहेत, जेवणाची भारीतली मेसची सोय आहे, त्यामुळे कोल्हापूर हे सगळ्यात बेस्ट आहे मित्रांनो। आता 2 नंबरला अमरावती। अमरावतीची जर बघितली, लायब्ररी पण खूप छान आहे, रीडिंग रूम खूप छान आहे आणि हॉस्टेल फॅसिलिटी पण खूप छान आहे, सर्व नवीन कन्स्ट्रक्शन आहे, त्यामुळे फीडबॅकमध्ये बघितलं तर खूप छान आहे। समोरच ग्राउंड आहे रनिंगसाठी, तुमचा व्यायामही खूप छान होऊ शकतो तिथे। आणि जर बघितलं तर कोल्हापूरमध्ये सुद्धा खूप छान रनिंगसाठी वगैरे अवेलेबल आहे। त्याचबरोबर आता नागपूरमध्ये म्हटलं तर लायब्ररी छान आहे, पण एक लक्षात ठेवा मित्रांनो, नागपूरमध्ये उन्हाळ्यामध्ये खूप हीट असते, त्यामुळे ज्यांना सहन होत असेल त्यांनीच तिथे ॲडमिशन करावे। त्याचबरोबर रीडिंग रूममध्ये सुद्धा कूल वातावरण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ते वातावरणही खूप छान आहे। हॉस्टेलमध्ये सुद्धा खूप छान सुविधा आहे, तिथेच मेसची वगैरे सोय आहे, जिम आहे तिथे सेपरेट हॉस्टेलमध्ये, त्यामुळे फीडबॅकमध्ये म्हटलं तर हे खूप बेस्ट आहे। फक्त जर म्हटलं तर उन्हाळ्यामध्ये मुलांना त्रास होतो, लक्षात ठेवा। आणि अजून एक ड्रॉबॅक म्हटलं तर तिथे जवळ कुठे युनिव्हर्सिटी नाही, कॉलेज नाही, त्यामुळे विषय काय येतो, जर थोडंफार साहित्य आणायचं म्हटलं तर आपल्याला सिटीमध्ये जावं लागतं, जवळपास एक 3-4 किलोमीटर वगैरे लांब जावं लागतं। आता नाशिक जर बघितलं तर लायब्ररी, रीडिंग रूम, हॉस्टेल सर्व काही खूप छान आहे, फक्त प्रॉब्लेम एवढाच आहे, आता तो फीडबॅकमध्ये म्हणता येईल, तर ते सिटीपासून थोडं लांब आहे, लांब म्हणण्यापेक्षा जास्तच लांब आहे आणि त्यामुळे प्रॉब्लेम येतो की जर आपल्याला काही साहित्य आणायचं असेल, काही मटेरियल वगैरे आणायचं असेल किंवा सिटीमध्ये जायचं असेल तर जवळपास 100 रुपये देऊन रिक्षा करून जावं लागते, चालत जाण्याची कॅपॅसिटी नसतेच कुणाकडेच, तेवढी लांब आहे ते। त्यामुळे लक्षात ठेवा, नाशिक निवडताना जरा विचार करून निवडलेलं गरजेचं असते, कारण की एकदा आत गेले की पुन्हा बाहेर पडायचं म्हटलं की खूप म्हणजे त्रास होतो या गोष्टीसाठी। आता संभाजीनगर लक्षात ठेवा, तर संभाजीनगर PITC मध्ये लायब्ररी जी आहे ते एवढी काही खास नाहीये, कारण की ते अपडेटेड अजून बुक्स नाहीयेत
आणि आता त्यांनी नवीन कन्स्ट्रक्शन केलेलं आहे, पण अजून त्यांनी शिफ्ट केलेलं नाहीये. तर शिफ्ट केलं तर ते बेस्ट आहे, पण अजून शिफ्ट नाही केलेले. रीडिंग रूम जे आहे ते पण एवढे काही खास नाहीये. त्यामध्ये 17 ते 18 जण बसू शकतात. समोर कॅम्प्युटर वगैरे आहेत, म्हणजे कॅम्प्युटर रूम आणि रीडिंग रूम हे त्यांनी मिक्स केलेलं आहे. आणि त्याचबरोबर हॉस्टेल म्हटलं तर ते असून नसल्यासारखंच आहे. हॉस्टेल आहे ते कॉलेजचं आहे आणि कॉलेजच्या मुलांसोबत ते आपल्याला तिथे राहण्यासाठी देतात. पण एक लक्षात ठेवा, तिथले कॉलेजची मुलं मॅच्युअर नाही आहेत आणि मॅच्युअर नसल्यामुळे ते रात्रभर धिंगाणा करतात, दिवसाही काहीतरी हे करतात आणि त्यामुळे त्रास खूप मुलांना होतो. लक्षात ठेवा ह्या PITC मधल्या मुलांना. आणि तिथे वॉचमेन वगैरे काही आपल्याला सपोर्ट वगैरे करत नाहीत. हा एवढं आहे की मेसची जर बघितलं तर मेसचं पण क्वालिटीवर थोडासा आपण प्रश्नचिन्ह करू शकतो, कारण की मेस अवेलेबल नाहीये. 1-2 मेस आहेत तेवढंच अवेलेबल आहेत, पण एवढे खास नाही. हा फक्त एवढंच की तिथे तुम्हाला पर्यटन स्थळ आहे आणि विथ सगळ्यांसोबत आपल्याला म्हणजे एक सर्व धर्म कसे एकत्र राहतात हे तुम्हाला तिथे समजून येईल. त्याचबरोबर तिथे जिमची पण सुविधा नाहीये, लक्षात ठेवा. आणि फीडबॅक जर म्हटलं तर ह्याला मी सगळ्यात 5 नंबरचा मी तुम्हाला देईल, कारण की तिथे अवेलेबिलिटी काहीच नाहीये मित्रांनो. आणि समोरच एक मस्जिद आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला त्यामुळे समजून येईल की नक्की लोक तिथे कसे राहतात वगैरे. एक संस्कृती, विभिन्न संस्कृती म्हटलं तरी चालेल, कशी असते ते तुम्हाला तिथे पाहायला मिळेल. तेच तसं म्हटलं तर संस्कृतीच्या बाबतीत हे खूप छान आहे, लक्षात ठेवा. पण बाकीच्या एक PITCच्या बाबतीत बघितलं तर हे खूपच म्हणजे ऑड आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. त्यामुळे ते निवडताना जरा विचार करूनच निवडलेलं बरं. आता आपण पुढे जर बघितलं तर आता फोटो हे लक्षात ठेवा, हे औरंगाबादचा आहे. हा जो आहे तो रीडिंग हॉल आहे आणि ह्यामध्ये फक्त कॅपॅसिटी 17 ते 18 जणांची कॅपॅसिटी आहे मित्रांनो. इथे चप्पल काढायचं आहे, समोर इथं ध्वज आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आता जर पुढे बघितले आपण तर हे समजून येईल तुम्हाला. आता इथे तुम्हाला मी दाखवतो, हे रीडिंग रूम, कॅम्प्युटर रूम आणि इकडे आपलं लेक्चर रूम आहे आणि ह्या साईडला आहे ते ऑफिस रूम आहेत, लक्षात ठेवा. आणि स्पेशली एवढंच वातावरण आहे, सगळं फंक्शन वगैरे इथंच होऊन जातं आणि याच्या व्यतिरिक्त जास्त मोठा एरिया नाही आहे ह्या गोष्टीचा. आता हे आहे नागपूरचं, लक्षात ठेवा. नागपूरचं एकदम बेस्ट आहे. नागपूर आणि कोल्हापूरचं जवळपास सेमच आहे. इथून एंट्री गेट आहे, लक्षात ठेवा. पाठीमागं हे दिसते ते हॉस्टेल आहे आणि हे समोरचा एरिया वगैरे दिसतो तो आपला PITCचाच एरिया आहे, लक्षात ठेवा. आता हे जर बघितलं तर हे आहे अमरावतीचं खूप छान आहे मित्रांनो. आणि आता नवीन कन्स्ट्रक्शन झालेलं आहे त्यामुळे ते एकदमच बेस्ट आहे, लक्षात ठेवा. आता पुढे जर बघितलं तर हे नाशिकचं आहे. नाशिकचं सुद्धा बेस्ट आहे, फक्त सिटीपासून लांब आहे त्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येत आहे. आता पुढे आहे हे कोल्हापूरची रीडिंग रूम. हे खूप छान रीडिंग रूम आहे, एकदम शांतता, पिन ड्रॉप सायलेन्स म्हटलं तरी चालेल. इथं वॉच आहे, लक्षात ठेवा. आणि जर तुम्ही म्हणत असाल तर माझी सीट हे इथं होती, लक्षात ठेवा. मी इथं बसत होतो ह्या रीडिंग रूममध्ये, म्हणजे त्या साईडनी 3 नंबरला घड्याळ्याच्या साईडनी. आणि इथंच आपले लायब्ररी आहे, लक्षात ठेवा. आपण बुक्स वगैरे घेऊ शकतो. आता जर पुढे बघितलं तर हे आहे कोल्हापूरमधील मधला स्पेस आहे आणि इथं वर तुम्ही हे आहे ते रीडिंग रूम आहे. नंतर ना इथं आपल्याला जर समजा डिस्कशन करायचं असेल तर डिस्कशन रूम आहे. खाली ऑफिस आहे, तिथं पण खाली रीडिंग रूम वगैरे आहेत, लेक्चर रूम आहेत आणि खूप काही म्हणजे सर्व इथं कम्प्युटर रूम आहेत, खूप छान अवेलेबल आहे तिथे. आणि पुढे जर बघितलं तर हे हॉस्टेल आहे कोल्हापूरचं. हे लेडीज हॉस्टेल आहे. खूप छान सुविधा देतात, वर सोलार प्लांट वगैरे बसवलेलाच आहे त्यांनी. आणि ही कोल्हापूरची मेन बिल्डिंग आहे, लक्षात ठेवा. इथून एंट्री गेट आहे, लक्षात ठेवा मित्रांनो. आणि जर अजून तुमच्या काही डाऊट्स वगैरे असतील तर नक्की आम्हाला कॉन्टॅक्ट करा, आम्ही तुम्हाला नक्कीच उत्तर देऊ. आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की आम्हाला कमेंट्स करून कळवा. धन्यवाद मित्रांनो.